आणि पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे। पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय। ही महिला भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। मंत्रालयातून फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत। मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे। आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे।